हॅलो, नमस्कार, जय श्रीराम. आज मी तुमच्याशी अशी भन्नाट रेसिपी शेअर करणार आहे. थोडीशी आगळी-वेगळीच आहे. तुम्हाला माहीत आहे की नाही माहीत नाही आहे. पण मग बघूया तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आणि ती रेसिपी आहे कुळिदाची जिलेबी. आता कुळीद ही बऱ्याच जणांना माहीत नसेल. पण मग कुळीद म्हणजे आपले जसं कडधान्य आहे मठ वगैरे, तसंच कुळीद पण एक कडधान्य आहे आणि त्याची भाजी म्हणजे आपण त्याला भाजीच म्हणू. ती कशी करायची हे आपण आज बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपण त्यासाठी बराचसा असा लसूण पाहिजे त्या भाजीसाठी. लसूण, मिरची, हिरवी मिरची असेल तर ती चालेल किंवा लाल मिरच्या आपल्या वाळलेल्या मिरच्या असतात त्याही चालतात. कोथिंबीर वगैरे असेल, थोडंसं धनं, थोडेसे शेंगदाणे हे सगळं एकत्र करून आपण मिक्सरमधून काढून घ्यायचे. आणि कुळीद आपण जसे गहू वगैरे दळून आणतो तसे कुळीद पण दळून आणायचे. त्याचं पीठ करायचं आणि ते पीठ घेतल्यानंतर त्यामध्ये आपण थोडंसं गव्हाचं पण पीठ ॲड करायचं आहे. आणि त्यामध्ये आपण जे हे लसूण, हिरवी मिरची किंवा लाल मिरची असते ती, कोथिंबीर वगैरे सगळं दळून घ्यायचं आहे. मिक्सरमधून चांगलं बारीक करून घ्यायचं आहे आणि ते मिक्सरमधून काढायचं आहे चांगलं बारीक करून. आणि ते पिठात टाकून पीठ आपण जसं गव्हाचं पीठ पोळ्यांचं जसं भिजवतो तसंच हे पीठ पण भिजवायचं आहे. त्यामध्ये आपल्याला लागेल त्या प्रमाणात मीठ टाकून आपल्या गव्हाच्या पिठाप्रमाणेच जास्त सैल पण करायचं नाही आणि जास्त घट्ट पण करायचं नाही, असं मिडियम ठेवायचं आहे. म्हणजे जिलेबी अगदी मऊ येते. आणि त्यात थोडं गव्हाचं पण पीठ ॲड करायचं आहे. म्हणजे त्याचे खूप तुकडे होत नाही. नुसतं जर कुळिदाचं पीठ घेतलं तर त्याचे जास्त तुकडे पडतात. त्यामुळे थोडंसं आपण गव्हाचं पण पीठ ॲड करून घ्यायचं आहे. म्हणजे त्याच्याने जिलेबी मऊ पण येते आणि छान होते, चवीला पण छान लागते. अशा प्रकारे आपण गव्हाचं पीठ मळतो तसं हे पण करून घ्यायचं आहे. आणि शेवटी थोडासा तेलाचा हात लावायचा म्हणजे पीठ अगदी मऊसर होतं आणि एकजीव होऊन जातं. पीठ थोडंसं असं दाबूनच मळायचं आहे. म्हणजे सगळं असं एकजीव झालं ना की जिलेबी आपण ती वळतो ती अगदी मऊ आणि मस्त शिजते. आणि असं आहे बघा, असं एकजीव करून घ्यायचं आहे ते छानपैकी. आणि नंतर मग आपण त्याचे छोटे छोटे तुकडे घेऊन आणि ते पोळपाट किंवा पाट किंवा ताट तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल त्याच्यावर घेऊन त्याची जिलेबी वळायची आहे. आणि त्याआधी मग गॅसवर आपण त्याला फोडणी देऊन घ्यायची आहे. त्यासाठी आपण पातेल्यात, कढईत तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल तसं तुम्ही तुमच्या पद्धतीने किती क्वांटिटी त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. मी इथं पातेलं घेतलं आहे. त्यामध्ये जिरं वगैरे टाकून त्याला फोडणी द्यायची आहे. आणि आपण जे मिरची वगैरे मिक्सरमधून काढलेली राहते बारीक केलेली, त्यातली थोडी ठेवून राखायची आहे. म्हणजे आपल्याला फोडणीत पण टाकता येतं. म्हणजे त्याचा जो रस्सा आहे त्याला पण मस्त अशी चव येते. हे बघा, ह्या पद्धतीने आपण फोडणीमध्ये दुसरं काहीच नाही, फक्त जिरं टाकून आणि हे जरी थोडीशी तुम्ही मिरची टाकली म्हणजे आपण जी दळलेली राहते मिक्सरमधून काढलेली सगळं एकत्र करून त्याची फक्त छान अशी फोडणी द्यायची. आणि तेल थोडंसं आपण रेग्युलर वापरतो त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त वापरायचं आहे. म्हणजे चव पण छान येते त्याला. आणि मग त्याच्यात मीठ वगैरे टाकून उकळू द्यायचं आहे पाणी. आणि उकळी आल्यानंतर आपल्याला हे टाकायचं आहे. आता मी पुढे दाखवणारच आहे. तर अशा पद्धतीने छोटंसं पीठ घेऊन तुम्ही पोळपाटवर वगैरे वळू शकता जिलेबी. हे बघा, अशा पद्धतीने. आता पूर्वीच्या बाया म्हणजे आमच्या आजी वगैरे तर अगदी हातावर असे मोठे मोठे अशी ही जिलेबी वळायची. आणि आता तर आपल्याला पोळपाट किंवा पाटाशिवाय पर्याय नाही आहे, कारण हातावर लगेच तुकडे होतात त्याचे, येत नाही आहे. ती पण एक कलाच आहे. कारण पूर्वीच्या बायका, आता आमची आजी तर इतके छान असे मोठे मोठे लांब आणि छान असे बारीक हातावरच करायच्या त्या. मी बघितलं आहे त्यांचं, पण मग आपल्याला नाही जमत ते. हे बघा, हे हातावर ट्राय केलं आहे पण त्याचे पाहिजे तेवढे तुकडे होत आहेत. जमतच नाही आहे हातावर. त्यामुळे मग शक्यतो पोळपाट किंवा ताटावर पण करू शकतो असे आपण. म्हणून मग हे बघा, आता इथे दोघी ट्राय करता एकाच पोळपाटवर. म्हणजे अगदी 5-10 मिनटामध्ये होऊन जातं ते आणि करायला पण छान वाटतं. असं काही कंटाळवाणं नाही आहे. फक्त थोडेसे जास्त जाड नाही ठेवायचे, जरा बारीक असे बारीक करायचे, ते बारीक वळायची जिलेबी. आणि ती थोडीशी साचू द्यायची. असे एक-एकच लगेच पाण्यात टाकायचे नाही आहेत. आपण जी फोडणी दिली त्यात असे थोडेसे साचू द्यायचे. आणि तोपर्यंत तिकडे पाण्यालाही उकळी येते. आणि पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस कमी करायचा आणि उकळी आल्यानंतर कमी गॅसवरच तो राहू द्यायचा आहे. म्हणजे जास्त अशी खळखळ नाही उकळत ती.
एकदा उकळी आल्यानंतर कमी गॅसवरच होऊ द्यायची. हे बघा इथं आता हे वळून झालेले बऱ्यापैकी आणि इकडे आपल्या फोडणीलाही उकळी आलेली आहे. तर मग मी आता गॅस कमी करून दिला उकळी आल्यानंतर आणि हे बघा असे थोडे थोडे पकडून तुम्ही त्यात सोडू शकता. असे खूप एकदाच पण नाही टाकायचे, पण अगदी एक एक पण नाही सोडत बसायचं, खूप टाईमपास होतो. तर थोडेसे तुम्ही 2-2 3-3 उचलून आणि ते उकळीमध्ये सोडू शकता आणि अगदी कमी गॅस ठेवायचा आहे. तर मग हे असे थोडे थोडे करून सगळे एकदा वळून घ्यायचे आणि जसे होतील तसे पाण्यामध्ये सोडत राहायचे. पूर्वीच्या काळी आता आईन त्या सांगता खूप चालायची जिलेबी, कारण तेव्हा कुळीत वगैरे पण जास्त पिकायचे. आता तसे जास्त कुळीत वगैरे कुठं दिसतच नाही. मोस्टली किती जणांना तर माहीतही नसेल हे कुळीत काय प्रकारे. पण पूर्वी कसं हे गहू वगैरे जरा कमी पिकायचे, तर तेव्हा कुळीत वगैरे भरपूर असायचे. तर मग तेव्हा भरपूर कुळथाची जिलेबी वगैरे असायची. आजीने ते बऱ्याच वेळेस सांगितलं, आम्ही नुसती कुळथाची जिलेबी खाऊन पण दिवस काढलेले आहेत म्हणे. पण आता असं झालं आहे की ती मिळत नाही आहे. म्हणजे अगदी काही असे कार्यक्रम वगैरे असेल तेव्हा तर अक्षरशः स्टॉल लागतात. जसे आपले पुरणपोळीचे वगैरे स्टॉल लागतात, तसं ह्या कुळथाच्या जिलेबीचा पण आमच्या इकडे नाशिक भागामध्ये तर बऱ्याच ठिकाणी त्याचे स्टॉल पण लागतात आणि लोकं खूप आवडीने खातात आणि छान पण लागते. जर आपण छान अशा पद्धतीने केली ना, अगदी चविष्ट, कारण त्यात सगळं टाकलेलं असतं. आपण लसूण, हिरवी मिरची वगैरे किंवा लाल मिरची वगैरे सगळं दळून टाकलेलं असतं आणि चवीला पण खूप छान लागते. तुम्ही एकदा नक्कीच करून बघा. आणि त्याच्याबरोबर आपल्याला बाजरीची भाकरी पाहिजे, मग अगदी खूप छान जेवण होतं. बाजरीची भाकर आणि कुळथाची जिलेबी. आणि नंतर शेवट जेव्हा ती शिजत आली तेव्हा मग त्यातलंच पीठ थोडंसं काढून ठेवायचं आहे आणि ते थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करून, आपण जसे शेंगदाण्याचं कूट वगैरे मिक्स करून पाण्यामध्ये तसा घालतो भाजीला, तसं हे त्याचंच पीठ थोडंसं बारीक करून म्हणजे असं मिक्स करून पाण्यामध्ये ते टाकायचं आहे. म्हणजे जो रस्सा उतरतो भाजीला तो थोडासा असा घट्ट रस्सा येतो. म्हणजे खूप अशी पातळ किंवा पाण्यासारखी नाही होत ती. मस्त असं कमी गॅसवर जर शिजली तर तिला रस्साही घट्ट उतरतो आणि वरतून आपण हे थोडंसं पीठ घालतोच त्याला, त्याचं पीठ, त्याच्यामुळे मग ते असं मस्त घट्ट रस्सा उतरतो. आणि त्याच्याबरोबर मग थोडेसे असे पापड, कांदा हे जर असेल तर मग जेवणाला काही वेगळीच मजा येते. अशा पद्धतीने आपण त्याच्याबरोबर पापड पण भाजू शकतो, कांदा वगैरे पण ठेवू शकतो आणि छान असं मस्त बाजरीची भाकर आणि कुळथाची जिलेबी मस्त असं जेवण होतं. अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा आणि कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. वरतून थोडंसं नॉर्मल थोडंसं तेल पण घेऊ शकता, म्हणजे अजून वेगळीच चव येते. जास्त नाही घ्यायचं आहे, पण थोडं का होईना पण छान लागते. अशा पद्धतीने मग या तुम्ही पण करून बघा आणि नक्कीच कमेंट्समध्ये सांगा कसा वाटला तुम्हाला हा आगळा वेगळा पदार्थ.